नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन सायली मात्र आता पुरावा शोधण्यासाठी बुटीकमध्ये शिरलेले असतात. त्यामुळे अचानक कोणीतरी येण्याची त्यांना चाहूल लागते. तर तेव्हा मात्र बुटीकची ओनर आलेली असते आणि तेव्हा ती आतमध्ये शिरते आणि तिचं काम करून ती बाहेर निघतच असते. तेवढ्यात मात्र तिच्या लक्षात येतं की खिडकी कोणीतरी चालू ठेवलेली आहे. त्यामुळे ती खिडकी बंद करते आणि तिथून निघून जाते. मात्र आता तिच्या लक्षात येत नाही की अर्जुन आणि सायली मात्र तिच्या बुटीकमध्ये शिरलेले आहे. दुसरीकडे मात्र ते दोघंही पुरावा घेऊन तिथून निघून जातात. इकडे आता पुन्हा तन्वी रडण्याचं नाटक करून आता अ, अश्विनला सांगत असते की मी कशी आहे आणि ती सायली कशी आहे. आणि तेव्हा मात्र अश्विन पुन्हा एकदा तिची बाजू घेतो आणि तिचे खोटे नाटकं सगळे काही आता त्याला समजत नसतं आणि तो तिला प्रेमाने जवळ घेतो. दुसरीकडे मात्र आता इकडे सकाळी अलाराम लावून ती उठते आणि त्यानंतर मात्र बाहेर रांगोळी काढणारीला सांगू लागते की तुझे पैसे तुला देणारच आहे, आवर, तुला जे काम सांगितलं ते पटापट कर. आणि इकडे मात्र अंघोळ न करताच फ्रेश होते आणि बोलते की आता बघा माझ्याकडे असं वाटतंय ना मी अंघोळ केली आहे, परंतु तिला झोप मात्र येत असते. दुसरीकडे ती किचनमध्ये गेल्यावर सायलीला ती किचनमधनं ओढून बाहेर काढते की तुझा टाइम नाहीये इथे, त्यामुळे तू निघ इथनं बाहेर. तेव्हा सायली तिच्यावर ओरडते आणि त्यानंतर सायली मात्र बाहेर येऊन डायनिंग टेबलवर अर्जुनसाठी नाश्ता बनवते. तुझ्यामुळे थोडी माझा नवरा उपाशी जाणार आहे, असं म्हणून अर्जुनसाठी नाश्ता मात्र ती बनवते. त्यानंतर आता ती विमलला सांगते, मस्त डोसे कर. तर तेव्हा आता लगेचच विमल तिला अडवते आणि म्हणते की काय आहे ना तन्वीताई, तुम्हीच करायला हवे ना, तुम्ही या घरातल्या नवीन सून आहे, मग त्यामुळे तुम्ही हे करायलाच हवं. आणि तेव्हा आता असं म्हणून ती तिथून जात असते आणि तन्वीला हे तिचं म्हणणं पटत असतं. तेवढ्यात ती पुन्हा थांबते आणि म्हणू लागते, पण मला असं वाटतं ना की डोश्याची तर तुम्ही काही तयारी केलेली दिसत नाही. ते आदल्या दिवशी करावं लागतं ना, मग जाऊन आज त्याचं पीठ तयार होतं. आणि हे ऐकून ती निघून जाते. दुसरीकडे मात्र आता तन्वी म्हणू लागते, "अगं निदान पोहे तरी करून जा." परंतु विमल काहीच करत नाही आणि ती तिथून निघून जाते. इकडे मात्र आता किल्लेदारांच्या घरी सगळेजण त्यांची कामं करत असतात. तेवढ्यात तिथे रविराज येतो आणि घरात आल्या-आल्या सगळ्यांसमोर आता तन्वीला आवाज देऊ लागतो. त्यानंतर आता 8-10 दिवस तिकडे माझे गेले, पण आपल्या प्रॉपर्टीचं काम झालं आहे असं बोलणं सुरू असतं. पण तुम्ही इतके शांत का? एवढी आनंदाची बातमी असून सुद्धा? काही झालंय का मी इथे नसताना? असं म्हणून तो प्रश्न विचारतो. सुमनलाही विचारतो. तेव्हा ती म्हणते, "नाही, सगळं ठीक आहे." आणि पुन्हा-पुन्हा तो तन्वीला विचारतो आणि इकडे प्रतिमा सुद्धा म्हणते, "मी चहा घेऊन येते." परंतु तो तिला थांबवतो आणि त्याला शंका असते की नक्कीच इथे काहीतरी घडलेलं आहे आणि घरात तन्वी नसल्यामुळे तो प्रचंड गोंधळ घालतो. दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि सायली बोर्ड लपवण्याचा मार्ग शोधत असतात आणि जिथे त्यांनी फोटो लावलेले असतात पुराव्याच्या त्याच्या पाठीमागच्या बाजूला सायलीने सगळे काही दोघांचे फोटो लावलेले असतात की जेणेकरून प्रिया त्यापर्यंत पोहोचू नये. इकडे मात्र आता ती नाश्ता बनवते आणि कल्पनाच्या रूम मध्ये घेऊन जाते. त्यानंतर कल्पनाला मात्र ती खाऊ घालते आणि तिच्या कानामध्ये सगळं भरवत असते की तू आहे ना तिला अशी सूट देऊ नको, कारण तू सासू आहे, तिला तर बरंच आहे. बघ, तू तिला घरात कामं सांगत नाही त्यामुळे ती अशी बाहेर भटकत असते. मला तर वाटलं होतं तू सासू म्हणून तिच्यावर जरा जाच करशील, जरा तिला ताकीद ठेवशील, पण तू तर असं करतच नाही. आणि आता हे म्हणणं मात्र कल्पनाला तिचं पटत असतं. दुसरीकडे अर्जुनला मात्र या खुनामध्ये प्रियाचा हात असू शकतो याची शंका असते आणि घडलेल्या सगळ्या गोष्टी तिने दिलेली स्टेटमेंट वगैरे त्याला आठवत असतात. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन सायली बाहेर पडत असतात. तेवढ्यात त्यांना कल्पना अडवते आणि कल्पना विचारते, "कुठे चालली आहे?" तेव्हा अर्जुन सांगतो, "काम आहे." तर ती म्हणते, "हो, तुझं तू जा मग. तिला घरात कामं आहे, जरा घरातली कामं करू दे." आणि हे ऐकून सायली म्हणते, "म्हणजे मी घरच्यांसाठी स्वयंपाक वगैरे सगळं करायचं आहे ना?" तर ती होकार देते आणि उलट आता प्रियामुळे तिला असं वाटत असतं, प्रियाला वाटत असतं, की आता सायली उलट फसून जाईल. परंतु सायली आणि अर्जुन मात्र प्रचंड खुश होतात, कारण सायलीला हेच हवं असतं आणि आता प्रिया पुन्हा एकदा तोंडावर पडते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.